भारतानं केलेल्या कारवाई 70 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। ऑपरेशन सिंदूरचं हे मोठं यश असून भारतीय सैन्यानं 70 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं। भारताच्या कारवाईनं बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला। काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि तंगधार इथल्या नागरी वस्त्यांवर तोफांचा मारा केला। पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 43 जण जखमी झाल्याचं समजतंय। भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, तर या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बुरखा फाटला। भारताच्या हल्ल्यात मरण पावलेल्या दहशतवाद्यांचं पार्थिव पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळण्यात आलं, तर या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जवानांनी सलामी दिली। पुणे जिल्ह्यातील ओतूरमधून 2 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले। दहशतवाद विरोधी पथक आणि ओतूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करत 25 ते 30 वयोगटातील 2 बांगलादेशी युवकांना पकडले। जम्मूच्या आरेसपुरा सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येते। पाककडून होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येते। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबईसह राज्यात झालेल्या मॉक ड्रिलची सविस्तर माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेतला। सर्व यंत्रणांच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्यानंतर सर्व महापालिका क्षेत्रात मॉक ड्रिल सुरूच ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या। पंजाबच्या अमृतसर इथे मॉक ड्रिल पार पडलं। पोलिसांच्या वतीने हे मॉक ड्रिल घेण्यात आलं। हैदराबादच्या कुचेगुडा रेल्वे स्टेशनवर मॉक ड्रिल पार पडलं। आपत्कालीन परिस्थितीत काय खबरदारी घ्यायची याचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात आलं। जयपूरच्या MI रोडवर मॉक ड्रिल संपन्न झालं। पोलिसांसह अग्निशमन दलाने मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला। दिल्लीच्या खान मार्केटमध्ये मॉक ड्रिल पार पडलं। अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। बंगळुरूच्या हर्सुल लेकजवळ मॉक ड्रिल घेण्यात आलं। अचानक हल्ला झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मॉक ड्रिल पार पडलं। ग्वाल्हेरच्या सिरोल परिसरात हा मॉक ड्रिल झाला। आपत्कालीन परिस्थितीत काय खबरदारी घ्यावी याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। उरणमध्ये मॉक ड्रिल पार पडलं आणि यावेळी शहरातील 8 ठिकाणी सायरन बसवण्यात आलेलं होतं। मॉक ड्रिलनंतर उरण शहरात ब्लॅकआउट मोहीम राबवण्यात आली। संपूर्ण उरण शहराचा वीज पुरवठा 10 मिनिटांसाठी बंद करण्यात आला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या समुद्र किनाऱ्यावरील तालुक्यात ब्लॅकआउट करत मॉक ड्रिल घेण्यात आलं। शत्रूला आपल्यावर हल्ला करायचा असेल तर त्याला आपल्या हालचाली किंवा तिथे लोक आहेत की नाही हे कळू नये यासाठी ब्लॅकआउट घेण्यात आलं। मुंबईच्या CSMT स्थानकावर मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। हल्ल्याच्या वेळी नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी याचं नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। कल्याणमध्येही मॉक ड्रिल घेण्यात आलं। यावेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वतीने नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। पुण्यातील विधान भवन, मुळशी तहसील कार्यालय, तळेगाव PMC इमारत आणि वनाज कंपनी या परिसरात मॉक ड्रिल पार पडलं आणि या मॉक ड्रिलमध्ये NDRF, आर्मी, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कशा पद्धतीने सावधानता बाळगावी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलं। महानगरपालिकेच्या मुख्यालयात हे मॉक ड्रिल पार पडले। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी यासाठी देशभरात आज ठिकठिकाणी रंगीत तालीम पार पडली। पालघरच्या तारापूर इथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यानं हा भाग संवेदनशील मानला जातो आणि त्यामुळे तारापूरच्या विजयनगर मैदानावर मॉक ड्रिल घेण्यात आलं। मावळच्या तळेगाव, दाभाडेतही मॉक ड्रिल पार पडलं। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर कशा पद्धतीने सर्व यंत्रणा काम करतील याचं प्रात्यक्षिक तळेगाव, दाभाडे नगर परिषद परिसरात करण्यात आलं। इमारतीवर हल्ला झाल्यास नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्याकरता कल्याणच्या मॅक्सी ग्राउंडवर मॉक ड्रिल घेण्यात आलं। नागरी संरक्षण दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल, ठाणे पोलीस आणि विविध यंत्रणांनी कल्याणच्या मॅक्सी ग्राउंडवरील मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला। वर्धा रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात पोलिसांच्या विविध पथकांनी सहभाग घेतला। संशयित आरोपीला शोधण्याचा पोलिसांनी प्रात्यक्षिक सराव केला। रायगडच्या माणगावमध्ये पाकिस्तानवर हल्ला केल्यानं जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आलं आणि यावेळी जिल्ह्यात 5 ठिकाणी मॉक ड्रिल राबवण्यात आलं। सायरन वाजवत नागरिकांना बचावाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। नाशिकच्या केडीचे महाविद्यालय परिसरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी नागरिकांना हल्ल्यापासून बचाव करण्याकरता प्रात्यक्षिक देण्यात आलं।
सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये मॉकड्रिल घेण्यात आला आणि या मॉकड्रिलमध्ये मालवण पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. नांदेडच्या रेल्वे स्थानकात आज पोलिसांनी मॉकड्रिल केलं. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा कुठला हल्ला झाला तर त्याचा सामना कसा करावा याचा सराव यावेळी करण्यात आला. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथे GRP आणि RPFच्या वतीने संयुक्त मॉकड्रिल करण्यात आला आणि यावेळी पोलिसांनी प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबाबत माहिती दिली. पहलगाममधील हल्ल्यात निष्पाप हिंदूंना त्यांचा जीव गमवावा लागला आणि या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि अखेर हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारतानं पाकिस्तानला करारा जबाब दिला. भारतानं ऑपरेशन सिंधूरबाबत पाकिस्तान आणि POKमध्ये हल्ला केला. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंधूरचं लाईव्ह मॉनिटरिंग केलं. पंतप्रधान कार्यालयातून लाईव्ह मॉनिटरिंग करण्यात आलं आणि यावेळी पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसंच CDS लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व प्रदेश दौरे रद्द करण्यात आलेत. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात राहूनच मोदींचं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असणार आहे. राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंधूरनंतर सेनाप्रमुखांशी चर्चा केली. सैन्य दल, वायुदल आणि नौदलाच्या प्रमुखांशी चर्चा करून हल्ल्याची माहिती घेतली. NSA अजित डोवालांनी ऑपरेशन सिंधूरचं नेतृत्व केलं. गुप्तहेरांच्या माहितीनुसार टार्गेट्सची निवड करून अंतिम योजना डोवालांनी आखली. ठोस गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे भारताला अचूक स्ट्राईक करण्यात यश आलं. भारताच्या ऑपरेशन सिंधूरनंतर माजी लष्कर प्रमुखांनी मोठं विधान केलं. पिक्चर अभी बाकी है असं वक्तव्य मनोज नरवणेंनी केलं. ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतानं केवळ पाकिस्तानातील आणि पाकयुक्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष केलं. भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी पाकिस्तानातील कोणत्याही लष्करी तळांना लक्ष केलं गेलं नाही अशी माहिती हल्ल्यानंतर भारताकडून देण्यात आली. पहलगाम हल्ल्याचा भारतानं करारा जबाब दिला. पाकिस्तानला चांगली सद्दल घडवली. पाकिस्तानवर हल्ल्यासाठी अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानाचा वापर करण्यात आला. स्काल्प क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर करत पाकिस्तानातील अतिरेकी शिबिरं उद्ध्वस्त करण्यात आली. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याकरता पाकिस्तानची 9 दहशतवादी ठिकाणं बेचिराग करण्यात आली. यासाठी राफेल विमानांद्वारे एक स्काल्प क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. 1000 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं स्काल्प मिसाईलचा मारा करण्यात आला. पाकिस्ताननं LOCवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात 3 नागरिकांचा मृत्यू झाला. ऑपरेशन सिंधूरमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी याकूब मुघलचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन सिंधूरमध्ये याकूब मुघल ठार झाला. याकूब हा बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख होता. भारताने पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हाफिज सईदचा जवळचा सहकारी मारला गेला. तो हाफिजसोबत भारताविरुद्ध अनेक कट रचण्यात सहभागी होता. ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताच्या 3 सैन्यांनी संयुक्त कारवाई केली आहे. पाकिस्तान आणि POK मधील 9 ठिकाणं भारतानं उद्ध्वस्त केली. बहावलपूर, मुरिदके, मुझफ्फराबाद, कोटरी, गुलपूर, भिंबर, चक अमृतसह सियालकोटमध्ये हल्ला करत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारतानं हल्ला केला. या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे. भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो. मुरिदकेमध्येही हल्ला करण्यात आला. सांबातील सीमारेषेपासून 30 किलोमीटर अंतरावर लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला. मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी इथूनच आले होते. गुलपूरमध्ये हल्ला केला आणि नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरीपासून 35 किलोमीटरवर असलेला दहशतवाद्यांचा तळ नष्ट केला. 20 एप्रिल 2023 आणि 24 जून 2024 मध्ये भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा प्लॅन इथूनच ठरवण्यात आला होता. सवाईमधील दहशतवादी अड्डाही नष्ट करण्यात आलेल्या POKमध्ये तंगधार सेक्टरपासून 30 किलोमीटर अंतरावर हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ आहे. 21 ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबाल, 24 ऑक्टोबर 2024 मध्ये गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा कट इथेच रचला गेला होता. बिलालमधील अड्ड्यावरही कारवाई करण्यात आली. बिलालमधील अड्डा हा जैश ए मोहम्मदचा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठवण्याचा लॉन्च पॅड होता. कोटलीमध्ये भारतीय सैन्यानं हल्ला केला. राजुरी इथल्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर हा लष्कर ए तोयबाचा लष्करी तळ होता. इथे जवळपास 50 दहशतवादी असल्याची माहिती मिळते. राजुरीजवळ 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्नाला इथे हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला.
सांबा कठुआ सीमेजवळ नियंत्रण रेषेपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरजाल या ठिकाणी हल्ला करण्यात आला. हा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळ होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भिंबर इथल्या बर्नाळा कॅम्पवर हल्ला करण्यात आला. इथंच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं जात होतं. भारतानं कोटलीमधील अब्बास कॅम्पवरही हल्ला केला. हा हल्ला नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर अंतरावरती दूर आहे. तसंच दहशतवाद्यांना इथं प्रशिक्षण दिलं जात होतं. पाकिस्तानमधील सियालकोटच्या सर्जल कॅम्पवरही हल्ला करण्यात आला. मार्च 2025 मध्ये जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना इथंच प्रशिक्षण देण्यात आलं. सियालकोटमधील हिजबुलच्या महमुना जाया कॅम्पवरही हल्ला करण्यात आला. पठाणकोट हल्ल्याचा कट इथंच रचण्यात आला होता. पाकिस्तानमधील मुरिदकेमधल्या मरकद तय्यबा तळावरही हल्ला करण्यात आला. इथंच अजमल कसाब आणि डेव्हिड कोलोमॅन हेडलीला ट्रेनिंग देण्यात आलं होतं. मरकज सुभानल्ला बहावलपूर इथल्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरही हल्ला करण्यात आला होता. इथंच दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. जैशचे कुख्यात अतिरेकी इथंच ठाण मांडून होते. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचं धाबं दणाणलंय. याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेलं पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलं. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान पाडलं. अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं हे पाकिस्तानचं विमान पाडलं. पाकिस्तानातील मुरिदके इथल्या तय्यबा मशिदीवरही भारतीय सैन्यानं हल्ला चढवला आणि या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकांच्या हाती लागला. ही मशीद इस्लामी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यब ही संघटना चालवत असल्याची माहिती समोर येते. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर IPLला मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना धर्मशाळेतून मुंबईत हलवला जाण्याची शक्यता आहे. 11 मे रोजी हा सामना होणार आहे. धर्मशाळा इथलं विमानतळ बंद करण्यात आल्यानं सामन्याचं स्थळ बदलण्याची शक्यता आहे. दहशतवादाला मुळासकट संपवण्याकरता आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली. आम्हाला भारतीय सेनेवर गर्व असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारतीय सैन्याने नवा इतिहास रचला असं म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले. भारतीय सैन्याने मानवता आणि सतर्कता दाखवली असं राजनाथ सिंग म्हणाले. ज्या दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटकांवर हल्ला केला त्या दहशतवाद्यांनाच आम्ही मारलं. स्थानिक नागरिकांना कोणतीही इजा पोहोचवली नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. यावेळी संपूर्ण ऑपरेशनचे व्हिडिओ शूट करण्यात आले. त्यामुळे विरोधकांना पुरावे मागता येणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय सेनेनं दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. हा नवीन भारत आहे हे देशानं दाखवून दिलं असून संपूर्ण जग भारतासोबत आहे. तर देशभरात या कारवाईचं स्वागत होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुंकुभूषणाचं पाप करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी चांगला धडा शिकवला. दहशतवाद्यांना आणि पाकला भारतीय सैन्यानं जशाचं उत्तर दिलं असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी फोनवर संवाद साधला. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही यावेळी पवारांनी दिली. तसंच भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचं कौतुकही त्यांनी केलं. पहलगाममधील हल्ल्यानंतर बघ्याची भूमिका घेणं शक्यच नव्हतं. त्यामुळे भारतानं पाकला योग्य तोच धडा शिकवला. पाक लष्कर आणि निष्पाप नागरिकांना धक्का न लागता 9 दहशतवादी तळांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला आणि या भारतीय सैन्याच्या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. भारतीय सशस्त्र दलाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्यांच्या धाडसाचं कौतुक वाटतं. त्यामुळे भारतीय काँग्रेस कायम सैन्याच्या पाठीशी अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर तो कदापि खपून घेतला जाणार नाही. पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. याबाबत सरकारचे आणि भारतीय सैन्याचं अभिनंदन अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. भारतीय सैन्यानं पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. भारतीय सैन्याच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ऑपरेशन सिंदूरनंतर आदित्य ठाकरेंनी आनंद व्यक्त केला. भारतीय सैन्याचं अभिनंदन करत भारतीय संरक्षण दलाला सलाम केला आणि हल्ल्यानंतर दहशतवाद पुन्हा डोकं वर काढण्याची हिंमत करणार नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात भारतीय लष्कराचं कौतुक होत असताना राज ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली. एअर स्ट्राईक किंवा युद्ध हे काही दहशतवादी हल्ल्याचं उत्तर असू शकत नाही असं परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून पाकला प्रत्युत्तर दिलं. आता भारताची ताकद जगासमोर आलेली आहे. पाकने यातून धडा घ्यावा असं म्हणत एकनाथ खडसेंनी सिंदूर ऑपरेशनचं स्वागत केलं. सोलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं. यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कपाळाला भगवा टिळा लावून त्यांना पेढा भरवला. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गृह विभागाकडून जे काही आदेश देण्यात आले त्याचं आम्ही पालन करू असं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं, याचा अभिमान आणि आनंद आहे अशी प्रतिक्रिया वायुसेनेचे सेवानिवृत्त जवान ॲडव्होकेट महेंद्र चौधरी यांनी दिली. पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर नवनीत राणांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचे आभार मानले. दरम्यान घरात घुसून मारणं काय असतं हे मोदींनी दाखवून दिल्याचंही त्यांनी म्हटलं.